तर हॅलो गाईज, मी सांगलीचा ब्लॉगर. आज आम्ही चालू आहे पनवेलला आणि हा आहे आपला भाऊ. आणि ऑफिशियल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला, आता आपण दोरनागिरी स्टेशनवर आहे, कारण की आपल्या जवळचं स्टेशन हेच आहे आणि तिथून सगळ्या ट्रेन जातात. मग असा ट्रेनचा पण थोडा व्ह्यू घेतला, मस्त दिसत होता म्हणून घेतला. कडकमध्ये होती, मग ट्रेन लय फास्ट होती, हे बघा तुम्ही पाहू शकता. मग आम्हाला काही ट्रेन स्लो झाल्यावरच बसायचं होतं, एवढी फास्ट ट्रेन होती. मग स्लो झाली ट्रेन, मग आम्ही जाऊन बसल्यावर माझा पण थोडा व्ह्यू घेऊन हर्षदचा पण थोडा व्ह्यू घेतला. लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला मुंबई तर एक नंबर होते, तुम्ही बघाच व्ह्यू कसा दिसतोय मुंबईचा. पाऊस तर इकडे एक नंबरच होता. हे कंटेनर कशाचे आहेत तुम्हाला माहीत असले तर कमेंट करून सांगा, आणि माहीत नसले तर मी सांगतो. कंटेनरमध्ये कशाच्या पण वस्तू येतात, बाहेरच्या देशातून पण येत असतात, म्हणून हे कंटेनरचे डबे आहेत. मुंबईला असे डबे तुम्हाला लय बघायला भेटतील. तिकडे जाताना हा स्टॉप पहिला लागतो. मग काय, ह्या एवढ्या मोठ्या मिशन कशाचे आहेत तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. हे मोठे बिल्डिंग बनवण्यासाठी आहेत. आणि तिथं हा समुद्र पण आहे, छोटासाच आहे, समुद्राला जाऊन मिळतो. समुद्राचा थोडा भाग इथे आहे आणि बोट्स पण आहे तिथे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी. इकडं झाडी जंगल खूप आहेत मस्तपैकी. तुम्ही फक्त व्ह्यू बघत राहा. मग फायनली आम्ही गाडीतून उतरलो आणि आज 15 ऑगस्ट असल्यापासून आपल्या स्टेशनवर आहे ना भक्तिगीत गाणे वाजत होते. इथं गर्दी तर खूप होते, एवढं गरम होत होतं मुंबईमध्ये की बघाय नको. आणि एवढी गर्दी वाटत होती की असं वाटतंय की मी यात्रेला चालू कुठेतरी. लोकलला एवढं पब्लिक असते ना बेकारमध्ये, तुम्ही इथं कंटाळून जासाल. मग आम्हाला प्लॅटफॉर्म चेंज करायचा होता, कारण की आम्हाला लई ट्रेन बदलून असं तिकडं जायचं होतं, म्हणून आम्ही ट्रेन बदलायला प्लॅटफॉर्मवरनं इकडून तिकडं फिरत होतो. लई इथं ट्रेन लागतात, तुम्ही कन्फ्यूज होताला कुठल्या ट्रेन कुठं लागतात. हे बघा किती बेकार गर्दी आहे, एकदम एवढी बेकार गर्दी आहे ना की सांगायच नको. असं वाटतंय की इथं काहीतरी चुकतोय का काय आपण. 15 ऑगस्टमुळे रांगोळी तर एक नंबर काढलेली. मग असा रांगोळीचा व्ह्यू घेऊन आहे ना आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती म्हणून व्ह्यू घ्यायला आलो. ट्रेनमधून बाहेर पडलो आणि रिक्षा शोधत होतो. फायनली रिक्षा सापडली, पण एवढा घाम आलता की बघाच नको. घरी आल्यावर कुरकुरे विरकुरे आणलेल्या बाबूला दिला आणि बाबू खुश झाला. तर इथे आपला ब्लॉग संपला आहे. तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअर करा.